आज 9 एप्रिल 2026 सोलापूर पुणे हायवेवर हे पिकअप अचानकच पलटी मारलेलं आहे. तुम्ही बघू शकता. ड्रायव्हरची कदाचित चूक आहे. त्याने गाडी खाली घालवलेली आहे रोडच्या. तुम्ही बघू शकता. पूर्ण गाडी पलटी झालेली आहे. नशीब मोठं त्याच्यामध्ये बसलेले जे काही पुढे व्यक्ती होते ते अलगद बाहेर निघाले आणि गाडी जी काय आहे ती पलटी पडलेली आहे. तुम्ही बघू शकता. मोहोळ पासून सोलापूर रस्त्याला 4 किलोमीटरवर चंद्रमोळी गाव आहे. हॉटेल अंजली याला चिटकूनच इथं रोडचं काम चालू आहे. तर हे ड्रायव्हर जे आहेत ते फास्ट गाडी घेऊन चालले होते. अचानक त्यांची गाडी रोडच्या खाली गेली आणि गाडीने पूर्ण पलटी मारलेली आहे. तरी मला सर्व ड्रायव्हर चालकांना कळकळीची विनंती आहे की आपण गाडी चालवताना किंवा ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलणे किंवा इतर कुठली कामं करणे हे टाळून आपलंही जीवन धोक्यामध्ये न घालता व इतरांचंही जीवन धोक्यामध्ये न घालता आपलं जीवन हे बहुमूल्य आहे. त्यामुळे त्याची काळजी केली पाहिजे. हे नशीब मोठं की गाडी पलटी झाली पण त्यातनं बाहेर निघण्याची संधी होती, त्यामुळे माणसं बाहेर निघाली. नाहीतर खूप मोठा दुर्दैवी अपघात झाला असता. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. जोरामध्ये गाडीने पलटी मारल्यानंतर पेट्रोल डिझेलची टाकी जर फुटली तर त्याचा स्फोट देखील होऊ शकतो किंवा कुठलंही चुकीचं कृत्य होऊ शकतं. त्यामुळे सर्वांनी सतर्कता बाळगायची आहे. त्यासाठी मी आवर्जून हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपली छोटीशी एक चूक किती महागात पडू शकते आणि एकदा गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहा आणि ज्यावेळेस तुम्ही हायवेवर चालता त्यावेळेस नियमांचे सर्व पालन करून सर्वांनी काळजी घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्वजण सावध होतील आणि स्वतःचीही काळजी घेतील आणि आपल्यामुळे इतरांनाही इजा पोचणार नाही याची देखील दक्षता घेतील. मी तिथे चौकशी केली असता मला असं समजलं की गाडी पलटी मारल्यानंतर त्यातून ड्रायव्हर जो आहे तो कुठेतरी निघून गेला आणि एकटीच गाडी जी आहे ती तिथे अशी पलटी मारलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळाली. तर ही कुणाची गाडी आहे काय आहे अजून त्याची चौकशी चालू आहे. लवकरच ट्रॅफिक पोलीस येऊन पुढचं जे काय आहे ते रीतसर त्यांचं प्रोसेस करतील. सोलापूर पुणे हायवेवर जवळपास 2 दिवसातून एक तरी ॲक्सिडेंट हा होतच आहे. ॲक्सिडेंटचं प्रमाण या मार्गावर भरपूर वाढलेलं आहे. त्यामुळे मी आवर्जून हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे.